गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। कांबळीताईनं बघा किती चांगल्या सुंदर चपात्या केलेल्या आहेत। या चपात्या आणि आताच केली भाकर आणि आज खास काय माहिती आहे का, शेंगाच्या पोळ्या केलेल्या आहेत। मग वा, शेंगाच्या पोळ्या हे दुपारनं काय करू आपण, दह्यासोबत खाऊ जर दही मिळाली। थंडीचं प्रमाण एवढं आहे बघा, माझ्या आजी का नाही पांघरून झोपली, जरा तिला पण कणकणी आली, जरा थंडीनं का नाही सर्दी डोकं जाम झाले। सकाळच्या 11 वाजले तर पण अजून पण थंडी एवढी आहे ना, बाहेर नको वाटायला लागली थांबायला। काय ते कामगार आले तर वाटतं फेवर ब्लॉकचं, चला तुम्हाला दाखवतो आज काय करते ते फेवर ब्लॉकला। मला आणायचं चालू आहे आणि मिक्स करून हे राहिलेलं आहे ना कळणी, ह्याच्यामध्ये सांदी भरून घ्यायचं काम करणार आहेत आता। ते तिकडून आणतं ती खडी भरून आणि इथं डस्ट ओतली, इथून एवढं भरलं, हे भरलं की मग फेवर ब्लॉक ढिलं होत नाही। पोट भरून खात जा, पोट भरून, लगेच तर येते बघा अंगात। खात नाही त्याच्यामुळं का नाही अशक्तपणा वाटते। सर्दी कमी आली का? खा अजून एक भाकर खा, खा तेवढी शेंगाची पोळी। अजून देऊ का? जेवण केलं ना, जेवण फिरत जा जरा, फिरायचं जेवण केल्यावर ते काय होते, जेवण झालं की बसते आणि मग ते अन्न पचन होत नाही। मग त्यानं काय होते, बसून बसून हातापायाला मुंग्या येते, त्या डोकं जड होतंय, अन्न पचत नाही, पोटात दुखतंय। आता एक सर्दी झाल्यामुळे बसली आहे, खायचं आता जर सर्दी नीट झाली ना, खाऊन जरा फिरत जा। आता वरच्यावर काय होते, बसून बसून मग तसंच पायाला मुंग्या आले की चालता येत नाही। म्हातारी माणसं असं असतं, जरा फिरलं पाहिजे। आता घरात जेवढे कुणाच्या आजी आजोबा आहे त्यांना जरा फिरायला भाग पाडत जावा, म्हणजे त्रास होत नाही। वय वाढेल तसं कसं त्रास व्हायला लागतं ना। शेंगाची पोळी कशी झाली काय? गोड झार झाली काय? मग शेंगाची पोळी गोडच असते, त्यात शेंगा असते, गुळ असते, साखर। कुणी तर शेंगाच्या पोळीमध्ये साखर टाकली होती बघ, आठवतंय का तुला? एकदा का नाही गुळ आणि त्याच्यासोबत साखर पण मिक्स होती। खायला लागलो मी, खरखर लागायला लागले, म्हणलं शेंगाच्या पोळी, शेंगाचा कूट, गूळ काय, आणि काही जण एवढी जाड शेंगाची पोळी करते ती, आणि काही जण लय पातळ करते ती। पण तुला सांगू, मला तर का नाही अशी जाड टिपऱ्या शेंगाची पोळी आवडते, कारण मस्त एका घासामध्ये अर्ध्या शेंगाच्या पोळीतच पोट भरते। अर्धी शेंगाची पोळी बरं का, पातळ केली की मग 2 खावं लागते त्या, आणि जाड असली की मग एकाच पोळीमध्ये पोट भरते। त्याच्यासोबत काय केलं अजून, बटाटा आहे का? नाही बघ किती हुशार आहे का नाही, तिकडं काम चालू आहे तर लगे इकडं तयार, त्यांचंच काम आहे। असं राहिलं म्हणजे राहते, बरं झालं पट्ट दिसणे उकरून काढायला लागले। जावा मिळून काम करायला लागले त्या। आताच्या तरण्या सुनाने आदर्श घेतला पाहिजे का नाही जावांचा। आई आणि नानी बघा दोघींनी मिळून इथं मदत काम करून घ्यायला लागली त्या। राहिलं की मग मी कुठं म्हणलंय, इथं करतेच ना। असं टाकलं म्हणजे कसं, सिमेंट भरलं म्हणजे फेवर ब्लॉक बसतं व्यवस्थित। व्हेरी गुड नाने, व्हेरी गुड। हा काय माल मग ते लावाच लागतं ना। फेवर ब्लॉकच्या कडनी सिमेंट लावणारी ही गँग वेगळीच, आणि त्या तिकडं परशा बसवणारी गँग वेगळीच आहे। आमची कांबळीताई किती फास्ट जेवण वाढते माहिती आहे का। मस्त आहे आज बटाट्याची आमटी, दिसताना तर बाबा तिखटच दिसतंय, सपक आहे ना? नक्की ओके। मस्त चपाती आणि आपली फेवरेट शेंगाची पोळी। थँक्यू कांबळीताई। शेंगाची पोळी, तुझा चेहरा आणि शेंगाची पोळी दोन्ही पण गोल गोल दिसतंय। मित्रांनो, मस्तपैकी शेंगाच्या पोळीचा आनंद घेऊया। मी सकाळी म्हणलेलं की शेंगाची पोळी जाड असली म्हणजे जरा खायला मजा येते। काय शेंगाची पोळी खात जावा, त्यानं काय होते, रक्त वाढायला मदत होते। जास्त गोड खायचं नाही, चहा प्यायचा नाही, त्यानं काय होतं, वजन वाढतं। पण शेंगाची पोळी आणि शेंगाचा लाडू जे आहे ना, छोटे आणता का, माझा भाचा काय करते, कधी पण तिकडून आला ना हॉस्टेलवरनं
शेंगाचं लाडू आणतंय. त्यानं कधी येईल ना त्यावेळेस मी तुला मला दाखवून, जर त्यानं लाडू आणला तर. आणता येते तसा, पण लय गडबडीत असते पोरगा. काय हॉस्टेलवरच्या लेकरांचं कसं असते माहिती आहे ना. काय चला तर मग या जेवायला. मी पण आता मस्तपैकी शेंगाची पोळी आणि बटाटे खाऊन घेतो. प्यायचंय का करू का? एकच कसली गोळी चालली म्हातारी बघ, ठणठणीत. सकाळी झोपली होती लगेच उठूनच बसली. गोळी ठण लागली खरं झटक्यात कमी झाली. कोणची गोळी आणलेली? तापाची, पोटदुखीवरची, सर्दीवरची. गोळी कसली होती म्हणतीये? चांगली नव्हती काय? गोळी चांगली लागत नसल्यावरच माणूस नीट होत आहे. कडू होते. खई खई येतो हा मग ते कमी झालंय तुझं. बाळ खई बाई नादरून खई हा मग वरण साखर देऊ का चहा देऊ? न फक्त ये म्हणते त्या हा नंतर रात्री पपई खाते का पपई? ब्याडवा का किती पोट दुखत नाही का? आता केरवा घाला मग कशानं झालं? जेवढा राहिलेला रस्ता आहे ना थोडा त्यांनी पूर्ण केलेला आहे. चांगलं दिसलं बघी. सिमेंट लावली आता. सायकल गाडी विडी सगळं व्यवस्थित आता येते. एवढा राहिलेला रस्ता पण चांगला पूर्ण करायला लागले त्याला. एवढं झालं म्हणजे या पूर्ण पट्ट्यामध्ये गाडी मस्तपैकी वळते आता. लय फास्ट काम करते. म्हणायचं ती कोणतं आहे? छोटीशी आत्या आलेली आहे मुंबईवरून. हाय कर सगळ्यांना. छोटी बोवा हाय कर. बाय भाच्याला सबस्क्राईब कर म्हण. भाच्याला भाच्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हा तिला म्हणायला सुद्धा येत नाही. चला फायनली रस्ता कंप्लीट केलेला आहे. गाडी आली म्हणजे गाड्या फिरते अशा मस्त पैकी. कसा झाला ते रस्ता? मस्त झाला नाही. सगळ्या गाड्या आरामात फिरते आता इथं. आज 4चा चहा बरोबर 3:15ला केलेला आहे. मस्त ट्रे मस्त आहे बरं का. ट्रे किती कप बसतात यात? 2 2 4 2 6 आणि 1 7 कप बसते ते. या मित्रांनो चहा प्यायला या. काय झाले त्याला? काय झाले गाठ बांधलेलं असते. कशाला? पदराला? हा पहिल्यापासूनच असते का बांधलेलं? हा पहिल्यापासून असतंय ते ढिल्ला बांधाय नेसायचंय. हा आता ती बांधायचं असं सोडायचं का बांधायचं? बांधायचं. रस्ता पूर्ण झालाय त्याच्यावर पूर्ण त्याने काय केलं माहिती आहे का? डस्ट टाकली म्हणजे त्याच्यावर पॅक बसतंय बरोबर. आणि सगळीकडनं पॅक बसलं म्हणजे फेवर ब्लॉक अजिबात हालत नाही. दिवसभर झोपून आता बरं वाटायला लागलंय. आजीला कमी झालं ना सगळं. पोटदुखी, डोकंदुखी, सर्दी, गोळी. थोडी सर्दी राहिली अजून. संध्याकाळी गोळी खा. गोळी खाल्ले की मग बरोबर कमी होते. घरातलं म्हातारा माणूस दिवसभर जर झोपून असेल ना तर घरात वातावरण कसं एकदम जरा थोडं हे असते काय समजू शकतं. त्यामुळं आपापल्या आजी आजोबा त्यांची तब्येत डाऊन असेल तर काळजी घेत जावा. चला तर मग कसा वाटला आजचा व्लॉग? भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.